नमस्कार, मी विश्वासराव गलगटे. आज आपण आहोत जोरवे येथील श्री संदीप काकड यांच्या वांग्याच्या प्लॉटमध्ये. संगमनेर तालुक्यातील हे गाव आहे आणि संदीप काकड ऑलरेडी आपलं डाळिंबासाठी शेड्यूल वापरतात, पण वांग्यासाठी त्यांनी ह्यावेळेस शेंडेआळीसाठी आपलं प्रॉडक्ट वापरलेलं होतं जिग्रा पॉवर प्लस. जिग्रा पॉवर प्लस आणि शेंडेआळी हा एक वांग्यातील असा विषय आहे. शेतकरी शेंडेआळीसाठी प्रचंड पैसा खर्च करतात, प्रचंड फवारण्या घेतात, महागड्या कंपन्यांची औषधं वापरतात, परंतु शेंडेआळी दाद देत नाही. परंतु नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मार्फत आपण जिग्रा पॉवर प्लस नावाचं एक प्रीमियम ग्रेडमधलं प्रॉडक्ट लॉन्च केलेलं आहे आणि ह्या प्लॉटला आपण शेंडेआळीसाठी जिग्रा पॉवर प्लसचा एक स्प्रे दिलेला आहे. आपण संदीप काकड यांच्याशी काही वांग्याबद्दलचे डिटेल्स विचारू. काकड साहेब नमस्ते. नमस्कार. मला एक सांगा, वांग्याची लागवड कधीची? ही 18 जूनची. 18 जूनची. जात 28 जूनची. 28 जूनची. मेघना. आणि मला सांगा, तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा शेंडेआळीचा अटॅक कधी दिसला होता? नाही, शेंडेआळी कायमच त्रास देते तशी, पण जसं आपलं जिग्रा पॉवर प्लस मारलं तर शेंडेआळी एकदम थांबून गेली. जिग्रा पॉवर प्लस मारून किती दिवस झालेले? एक तर 5-6 दिवस झाले याला मारून. 6 दिवस झालेले. आणि त्यावेळेस साधारणतः अंदाजे किती टक्के अटॅक होता शेंडेआळीचा? 20-25% तरी होता. 25% होता. आणि जिग्रा पॉवर प्लसचा स्प्रे घेतल्यानंतर तुम्हाला किती दिवसांमध्ये तुम्हाला रिझल्ट दिसला? नाही, तिसऱ्या दिवशीचा चक्कर मारला तर आळी काय दिसली नाही. दुसऱ्या दिवशी. आणि त्याच्यानंतर परत आता समजा जिग्रा पॉवर प्लसचा स्प्रे घेऊन किती दिवस झालेले? 5-6 दिवस अजून स्प्रेच नाही घेतला त्याच्यावर. 6 दिवस झालेले आहेत. शेतकरी बंधूंनो, जिग्रा पॉवर प्लस हे असं अळीनाशक आहे जे फक्त आणि फक्त शेंडा आळी, घाटे आळी, अमेरिकन लष्करी आळी, त्याच्यानंतर फळ पोखरणारी आळी, ह्या किडींना टार्गेट ठेवून बनवलेलं प्रॉडक्ट आहे. खूप साऱ्या कंपन्यांचे रेकमेंडेशन दर 3 दिवसाला फवारे घेण्याचं असतं, परंतु आपले रिझल्ट असे आहेत किमान 15 ते 20 दिवस वांग्यातील शेंडेआळीला आपल्याला कंट्रोल मिळतात जिग्रा पॉवर प्लसच्या माध्यमातून. मला एक सांगा, त्याच्यानंतर परत तुम्हाला आता सध्या तरी कोणत्याही शेंड्याचं डॅम्पिंग ऑफ दिसत नाहीये? शेंड्याचं नाही, फुलांचं पण नाही. सेटिंग पण चांगली, फुलांची सेटिंग पण चांगली दिसते. सध्या आता ह्या प्लॉटला पांढऱ्या माशीचा थोडासा अटॅक दिसतोय आणि पांढऱ्या माशीच्या अटॅकसाठी आपण नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचं कर्दन 500 आज आपण यांना देणार आहोत. आणि सध्या तरी शेंडेआळीचा प्रकोप लेवल जी आहे ती 0% आलेली आहे असं मानायला हरकत नाही. मला सांगा, शेंडेआळीवरती प्रचंड लोक खर्च करतात आणि 3-3 दिवसाला फवारे करतात. आपल्या कंपनीच्या प्रॉडक्टमध्ये 3 दिवसाला फवारे घेण्याची गरज आहे? नाही, गरज नाही. शेतकरी बंधू, आम्हाला सवय लागलेली सवय लागलेली आहे 3-3 दिवसाला फवारे घेण्याची. नाही, निश्चितच ही सवय खिशाला परवडणारी नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस भाजीपाल्याला बाजारभाव चांगला असतो, शेतकरी मुक्त हस्ताने खर्च करतो. परंतु माझं म्हणणं असं आहे, जर तुमचा उत्पादन खर्च कमी खालच्या लेवलला आणला तुम्ही, तर कमी बाजारभावात मध्ये सुद्धा तुम्हाला शेती परवडू शकते. म्हणजे आज साधा वांग्याला 15 ते 20 रुपये भाव आहे, परंतु जर तुम्हाला 15 दिवसाला फवारणी करावी लागत असेल तर तो भाव सुद्धा तुम्हाला परवडू शकतो. पण जर तुम्ही 3-3 दिवसाला फवारण्या घेत असाल तर 15 रुपये भाव तुम्हाला काय परवडणार नाही. बरोबर बोलतो मी? तर शेतकरी बंधूंनो, जिग्रा पॉवर प्लस हे असं प्रॉडक्ट आहे जे त्याची किंमत साधारणतः पंपाला 250 मिलीच्या बॉटलची किंमत आपली 881 रुपये आहे आणि त्याच्यामध्ये 8 पंप होतात. म्हणजे साधारणतः 100 रुपये प्रतिपंप खर्च आहे. परंतु किमान 15 दिवस तुम्हाला त्याच्यामधून कंट्रोल मिळतो आणि तुम्हाला दर 3 दिवसाला फवारणी करण्याची गरज नाही. 15 दिवसाच्या कालावधीमध्ये 3 दिवसाच्या अंतराने जर फवारण्या घेतल्या तर किमान 5 फवारण्या होतील. सर, याचा एक फवारा माझा 5-6 ते 5.5 हजाराला जातो आणि 5 फवारण्या होतील. म्हणजे 25,000चा फवारा 15 दिवसात होऊ शकतो जिग्रा पॉवर प्लस
881 रुपयाला 250 मिली आहे आणि 8 पंप होतात त्याच्यामध्ये. आणि त्याच्यासोबत आपलं स्प्रेडर ते 150 रुपयाचं VAT प्लस आहे. साधारणतः 1000 रुपयाचा फवारा तुम्हाला 15 दिवस कंट्रोल देतो. मग 1000 रुपयाचा फवारा केलेला योग्य आहे का 5000चे 5 फवारे केलेले योग्य आहेत? नाही, हाच योग्य आहे. शेतकरी बंधूंनो, जिग्रा पॉवर प्लस हे निश्चितच आम्ही जिग्रा पॉवर प्लस ह्या प्रॉडक्टसाठी आम्ही एक टॅगलाईन बनवलेली आहे की शेतकऱ्यांचं आयुष्य बदलून टाकणारं हे प्रॉडक्ट आहे. ते याच्यासाठी आहे की निश्चितच तुमचे फवारणीचे कष्ट, तुमचा वेळ आणि निश्चितच प्रचंड प्रमाणात होणारा खर्च ह्या प्रॉडक्टमुळे थांबणार आहे. इतर वांगे उत्पादक शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल जिग्राचा? नाही, वापरायला पाहिजे त्यांनी, सगळ्यांनी वापरायला पाहिजे. सगळ्यांनी वापरलं पाहिजे. धन्यवाद काकड साहेब, तुम्ही जो फीडबॅक दिला त्याबद्दल तुमचा आभारी आहे. धन्यवाद.